तर बघा आता मी टाकून घेतले बरं का, त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि हळद टाकली आणि परतून घेतलं चिकन वगैरे. आणि आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढीच पाणी ना ह्याच्यामध्ये टाकायचं बरं का. एखादं झाकण वगैरे असतं ना त्याच्यावर ठेवायचं का, थोडं वाफळून द्यावं लागेल ह्याला. तुम्हाला दाखवते मी किती पाणी ठेवतो, मला जेवढी भाजी पाहिजे ना मी तेवढंच पाणी ठेवणार आहे ह्याच्यावर. तर बघा आता ह्याच्या खाली ना तुम्हाला दाखवते, आता हे चिकन शिजायला टाकलं आहे त्याला मनानेच पाणी सुटेल मिठाचं वगैरे. तर ह्याच्यावर मला जेवढी भाजी पाहिजे ना मी तेवढंच पाणी ठेवलं आहे ह्याच्यामध्ये बरं का. आणि आता त्यात पण पाणी सुटन थोडंफार नाही का, तर ते पण पाणी. आणि ह्याच्यावर ना मी आता ना झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे हे पाणी पण गरम होऊन जाईल. आणि शक्यतो भाजीला ना गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही, भाजीची सगळी चव उतरून जाते चिकनच्या भाजीची. तर बघू शकता मी आता हे असं शिजायला टाकलं आहे. आणि आता मी काळ्या रश्श्यातली भाजी करणार आहे. तर काळं वाटण वाटून वगैरे तुम्हाला कशी करायची ते दाखवते मी. आता माझी चिकनची भाजी हे वापरून द्या. आता भेटूया नंतर. तर बघा आता आहे ना मी ना ह्याच्यात आहे ना, इथं खाली अंबारी मसाला आहे, इथं काळा मसाला आहे आणि इथं आहे ना चिकन मसाला आहे. आणि आता इथं थोडीशी धना पावडर घेणार आहे बरं का मी. धनं थोडंसं आपण वाटलेले बरं का भाजून, त्याच्यामध्ये तेलात तळून वगैरे नाही का, तर घेतलेलं त्याच्यामध्ये धना पावडर आपण आता थोडीच घेणार आहे. तर बघू शकता तर आता मी भाजीला फोडणी वगैरे देऊन घेते, दाखवते तुम्हाला मी कशी कशी करते ते. आपलं तेल तापलं आहे बरं, ह्याच्यात शिजून घेतलं त्याच्यामुळे काळे झाले, तेल तापले ना. आपण त्यात तेजपत्ता टाकून घेणार आहे. बघू शकता कोणी कोणी टाकत असेल, कोणी कोणी टाकत असेल तेजपत्ता, कोणी कोणी नसेल टाकतात, पण मी टाकते. तापले तेल चांगलं, ते भाजते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपला हा काळा मसाला वाटलेला त्यात टाकून घेऊ आपण. टाकलं तर आपण इथं त्या मसाले वगैरे काढले ते टाकून घेऊ. मी तेलात वगैरे टाकत नाही बरं का, असंच टाकून असंच करते. बघू शकता कसं काळं वाटलं चिकनची भाजी आहे. आता त्यात ना थोडंसं ना मीठ टाकून घेणार आहे मी, कारण की मसाला ना कच्चा वगैरे राहत नाही ना म्हणून. तर आता त्यात ना आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे बरं का, मसाला कच्चा वगैरे राहू नये म्हणून. तर बघू शकता काळ्या वाटणातलं आपल्या काळ्या चिकनची भाजी आहे बघा. मसाला पण खूप छान काळा वगैरे. आता थोडंसं त्याच्यात ना पाणी टाकून देऊ, कारण की मसाला ना तेल सोडतो मग मस्त. बघू शकता अजून थोडं टाकू, ते आपण जे शिजवलेलं पाणी असतं ना तेच टाकू. गॅसवर चुलीवर करायचं होतं बरं का, पण चुलीवर बाहेर ना एवढं ऊन झाले काय सांगू, की एकदमच निघाणार बाहेर निघाण करण्यातच वेळ जाईल. म्हणून म्हटलं आपण ना गॅसवरच करावं. ज्या दिवशी लवकर आणणार ना तरी करल चुलीवरचं काळा रस्सा छान लागते. फक्त ते ना काय करायची, भाजी फोडणी द्यायची आणि हारावर ठेवून द्यायची उकळायला, इतकी सुंदर लागते ना, सगळ्यात त्यात अंश वगैरे उतरतो, मस्त लागते. तर बघा लागलं भाजायला ते पाणी टाकल्यामुळे, आणि त्या पाण्यात तेल सुटत आहे का बघू शकता. बघा कसं मस्त आपलं काळ्या रश्श्यातली भाजी चिकनची. कुणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशी भाजी, आणि कुणाला ही भाजी पण आवडली आहे ते सांगा. बघू शकता मस्त आता ते सोडते तेल सोडते.
मी अजून थोडं पाणी टाकते, कारण की अजून थोडासा मसाला कच्चा वाटतोय मला, म्हणजे तो हे होऊन जाईल अजून शिजून जाईल. हे हलावं लागतं, मोबाईल धरायलाच कोणी नाही ना, त्याच्यामुळे सगळं करावं लागतं. किती छान मस्त तडतडतड. तर बघा मसाला वगैरे आपला चांगला परतून झालेला आहे आणि आता भाजीला टाकायचं आहे त्याच्यात चिकन वगैरे. तर बघा आपली ना काळ्या रश्यातली भाजी झाली. काळी चिकनची भाजी नाही का, काय म्हणतात, काळ्या मसाल्यातली भाजी. तर बघू शकता किती छान तरी वगैरे आलेली आहे. आणि बघा तुम्हाला आवडते का ही भाजी माझी, अशा पद्धतीने आवडली असेल तर मला सांगा. आणि बघा आता आपली भाजी रेडी आहे, सगळी उकळती आहे, खाली गॅस चालू आहे आणि उकळते. आता ही भाजी बघा खायला एकदम छान लागते बरं का. आणि शक्यतो ना काळ्या रश्यातली भाजी ना बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना एकदम छान लागते खायला बरं का. तर बघू शकता, आवडली का मला सांगा आणि करून बघा बरं का एकदा. ह्या प्रकारची भाजी एकदम छान लागते खायला. आमच्या घरच्यांना तर लय आवडते मी केलेली चिकनची भाजी, कारण की. आणि आता ह्याच्यानंतर नाही ना मी ना आता बिर्याणी वगैरे बनवणार आहे, कारण मुलांना बिर्याणी पण लय आवडते, म्हणून बिर्याणी बनवणार आहे. ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन, पण ती उद्या येईल, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज मी फक्त चिकन बनवलं काळ्या रश्यातलं, तर तेच फक्त आज दाखवणार होते की मी कशी वगैरे बनवते. तर बघा तुम्हाला पण आवडत असेल तर असं एकदा करून बघा. कोण आणि शक्यतो चिकन खाणारे भरपूर जण आहेत, तर एकदा अशा प्रकारचं एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि चिकनची भाजी झाली आहे आणि भाकरी पण झाल्यात बघा. आता भाकरी करून घेतल्यात मी. तर भाकरी बघा ज्वारीची भाकरी कशी झाली बघू शकता. हे बघा ह्या पण झाल्यात आणि हे पण भाकरी बघा कशा छान भाकरी झाल्या.